दिल्ली बहुत दूर आहे असं म्हणतात. तसं आपल्याला कळतं. आपण स्वतः अजून कुठे आहोत हे तुम्हाला थिएटर केल्यावर कळतं. जय मिश्रा ज्यांच्याकडे मी नेहमी त्यांचे सिनेमे बघितले आहेत किंवा शॉर्ट फिल्म्स बघितले आहेत, तेव्हा असं वाटतं यार या माणसाबरोबर एकदा काम करण्याची संधी मिळावी. आणि आज त्यांच्यासोबत काम करतोय ते नाना फडणवीस करतात. त्यामुळे एका प्रकारे ही माझी स्वतःची कलाकार म्हणून अग्निपरीक्षा आहे की त्या माणसासमोर उभं राहून काम करायचं आहे. मी जेव्हा संजय सरांबरोबर गप्पा मारतो किंवा काहीतरी आमची टाईमपास धमाल चालू असतं ना, मी परत स्वतःला चिमटा करतो. म्हणजे खरंच मी यांच्याशी बोलतोय का, ह्याला खरंच आम्ही मैत्री झाली का. मग आणि काम करताना त्यांच्याकडून शिकायला काय, दे आर ऑल आर स्कूल्स. त्यामुळे त्यांच्याबरोबर काम करणं म्हणजे त्यांच्या शाळेत ॲडमिशन मिळालं आहे. त्यामुळे शिकतोच आहे आणि शिकत राहीन कायम. विजय तेंडुलकर यांचं अजरामर नाटक घाशीराम कोतवाल आता पुन्हा एकदा रंगमंचावर येत आहे. अभिजित पानसे दिग्दर्शित करत आहेत आणि घाशीराम कोतवाल हिंदीत आपल्या भेटीला येत आहे. आणि संतोष जुवेकर आपल्या सोबत आहे आणि संतोषची सुद्धा प्रमुख भूमिका आहे आणि सोबत संजय मिश्रा सर पण आहेत. त्यामुळे कुठेतरी हा कोलाजच आहे. इतका सुंदर आहे संतोष. खरंच खूप उत्सुकता आहे की घाशीराम कोतवाल एवढं मोठं नाटक आणि सगळंच छान आहे आणि तू नाटक करतोस. मी नाटक तर करतोच आहे, शिवाय घाशीराम कोतवाल ही भूमिका मिळणं म्हणजे मी एकतर आनंदही आहे, उत्सुकता आहे आणि मोठी जबाबदारी आहे. आणि त्याचं टेन्शनही तेवढंच मोठं आहे. त्यामुळे आनंदाबरोबर दडपणही आहे असं म्हणायला हरकत नाही. पण नाटक मला करायचंच होतं. नाटक एक करायचंच आहे, कारण सुरुवात नाटकापासून. नाटक मिस करत होता? हो, कारण सुरुवात तिथून आहे. उगम तिथूनच झाला आहे. एकांकिका स्पर्धा, इंटर कॉलेजिएट म्हणा किंवा आमचा ग्रुप ठाण्यातलाच, अभिजित चव्हाण, मी, विजू माने, आम्ही सगळे मनोमय कला मंच. त्यामुळे नाटकापासून सुरुवात आहे. त्यामुळे बरंच म्हणतात की गॅप झाला होता आणि पुन्हा एकदा म्हणतात की जरा आपल्या घरी जाऊन यावं. तसं मला असं वाटतं की नाटक हे माझं घर वाटतं. हां, आणि मग कधी कधी असं वाटतं ना की प्रत्येक म्हणजे ज्यांनी थिएटर केलं किंवा जे करू इच्छितात त्यांची थिएटर, मला वाटतं आम्हा कलाकारांना थिएटर हे सर्व्हिसिंग सेंटरसारखं आहे. म्हणजे फिल्म करत असताना किंवा तुम्ही कुठल्याही माध्यमात तुम्ही काम करता, प्रत्येक माध्यम हे तेवढंच महत्त्वाचं आहे. पण ऑब्व्हियसली थिएटर इज किंग. त्यामुळे खूप जेव्हा आपल्याला कळतं आहे आता तर म्हणजे अभी मैं तो बन गया यार असं जेव्हा वाटायला लागतं ना, तेव्हा थिएटरमध्ये यायचं, थिएटर करायचं. तेव्हा तुम्हाला कळतं तुमची लायकी काय आहे, तुम्ही अजून कुठे आहात. अजून दिल्ली बहुत दूर आहे असं म्हणतात. तसं आपल्याला कळतं. आपण स्वतः अजून कुठे आहोत हे तुम्हाला थिएटर केल्यावर कळतं. त्यामुळे नाटक मला करायचंच होतं. एक अशा मी शोधात असताना तर माझे सगळे मित्र निर्माते आहेत, प्रसाद आहे कांबळी किंवा विजयदादाला पण मी फोन करायचो. सगळ्या संतोष मित्र काय म्हणतात, हां, तर त्यांना मी सांगा. त्यांनी मला ऑब्व्हियसली स्क्रिप्ट, संतोष हे नाटक करूया, असं करूया, थांब चांगलं स्क्रिप्ट येऊ दे. सो मी स्ट्रगल करत असताना अचानक पानसेंचा मला फोन आला आणि अभिजित पानसेंनी मला फोन केला आणि सांगितलं की संध्या एक हिंदी नाटक करतोय, तू कर. म्हटलं हिंदी. म्हटलं ओके, कुठलं. तुला घाशीराम कोतवाल. मग घाशीराम कोतवाल हिंदीत करतोय म्हटल्यावर एक पहिला डांग असं झालं. म्हटलं बरं. म्हटलं मग कुठलं, त्यात काय करायचं. घाशीराम करायचं तू. म्हणजे तो डांग नाही, ते अख्खं म्हणजे आभाळच कोसळवं असं झालं माझ्यावर. पण मी एका क्षणाचा विचार न करता पानसेन म्हटलं करतो. म्हटलं तू करतोस, करूया, कारण करायचंच होतं. आणि म्हणतात ना की आपल्याला कल्पना नसते आपली ताकद आहे का ते इंद्रधनुष्य पेलण्याची. हे नसताना आपण हिंमत करून जातो. पण मला वाटतं ते देवानी त्या प्रयत्नाला बळ द्यावं एवढी देवाकडे प्रार्थना करतोय. बघूया. आणि खरंच मला असं वाटतं की म्हणजे अनेक मोठे मोठे कलाकार आपले मराठीतले सुद्धा जे थिएटरशी कुठेतरी नाळ बांधून आहेत. आणि जसं आता संजय मिश्रा सर स्वतःसुद्धा ते अर्थात NSD पासआउट आहेत आणि 60व्या वर्षी 61व्या वर्षी आज ते सुद्धा नाटकाकडे परत आलेत. त्यामुळे त्यांची एक वेगळी एनर्जी आहे. त्यांच्याशी जेव्हा जस्ट नंबर घ्या या तो माणूस फक्त वयाने म्हणजे त्याच्या आकड्याने तुम्हाला माहिती आहे. त्यांच्यासोबत ते कसं झालंय आता मॅच. मी एवढं सांगणार की नाटक तर आहेच, मला मिळणं संधी. पण त्या माणसासोबत मी म्हणून की काही कलाकार आहेत, काही ॲक्टर आहेत जे माझे खूप फेवरेट आहेत. त्यातले हे एक नाव आहे संजय मिश्रा ज्यांच्याकडे मी नेहमी त्यांचे सिनेमे बघितले आहेत किंवा शॉर्ट फिल्म्स बघितले आहेत. तेव्हा असं वाटतं यार या माणसाबरोबर एकदा काम करण्याची संधी मिळावी. आणि आज त्यांच्यासोबत काम करतोय ते नाना फडणवीस करतात. त्यामुळे एका प्रकारे ही माझी स्वतःची कलाकार म्हणून अग्निपरीक्षा आहे की त्या माणसासमोर उभं राहून काम करायचं आहे, त्यांच्यासमोर डोळ्यात डोळे टाकून त्यांच्याबरोबर काम करायचं आहे. त्यामुळे ती माझी सत्व परीक्षा म्हणेन. काय शिकायला मिळतंय आता रिहर्सललाच आपण आहोत. काय असं आहे एक असं जो आत्ता शेअर करा असं वाटतं की त्यांनी मला हे कदाचित मी मिस करत होतो पण हे काहीतरी मिळालं असं म्हणतो ना प्रत्येक कलाकार, सहकलाकार आपल्याला काहीतरी देतो असं. त्यांच्याकडनं ते काय आहे. त्यांचं अनेक सिनेमे बघून शिकतच आलो आहे. पण आता प्रत्यक्षात आता तर म्हणजे मैत्री झाली. मला कधी कधी असं मी स्वतःला चिमटा करतो,
मी जेव्हा संजय सरांबरोबर गप्पा मारतो किंवा काहीतरी आमची टाइमपास धमाल चालू असतं ना, मी परत स्वतःला चिमटा काढतो. म्हटलं खरंच मी यांच्याशी बोलतोय का, ह्याला खरंच आम्ही मैत्री झाली का. मग त्यांचा नंबर जेव्हा मी बघतो ना, असं म्हणजे मनोज बाजपेयींचा नंबर फोनमध्ये आहे किंवा मिश्राजींचा आहे किंवा अनुराग सरांचा आहे किंवा लक्ष्मण उतेकरांचा नंबर आहे, असं बघतो ना तेव्हा असं दोनदा बघितलं, आलं खरंच आहे का रे आपल्याकडे यांचे नंबर. नाही आपण आय एम सो लकी की आज त्यांच्याशी माझं कनेक्शन आहे, त्यांचे नंबर माझे आणि ते आम्ही पर्सनली एकमेकाला ओळखतो. आणि काम करताना त्यांच्याकडून शिकायला काय, दे आर ऑल आर स्कूल्स. त्यामुळे त्यांच्याबरोबर काम करणं म्हणजे त्यांच्या शाळेत ॲडमिशन मिळालं आहे, त्यामुळे शिकतोच आहे आणि शिकत राहीन कायम. आणि सोबत उर्मिला पण आहे. हो, तर उर्मिला बरोबर मी एक सिरियल केली होती, त्याच्यानंतरच आम्ही पहिल्यांदा काम करतो. अच्छा, म्हणजे बऱ्याच काळाने एकत्र. आणि अर्थात हे असं नाटक आहे की ज्याच्यात ते 52 खणी गाणे असेल, एकतेची नाना किंवा बरीच अशी गाणी पण आहेत. सो कुठेतरी म्युझिक, डान्स आणि नाटक हे सगळंच आहे, तर तेही करायला. फुलवा कोरिओग्राफ करते. फुलवा तर सगळ्यांनाच माहिती आहे की शी इज अ मास्टर्स, त्यामुळे तिचं कोरिओग्राफी आहे सगळी. लाईव्ह म्युझिक आहे. मंत्रा देशपांडेंनी म्युझिक केलं आहे, लाईव्ह सिंगिंग आहे, लाईव्ह म्युझिक आहे. त्यामुळे सगळंच धमाल. मी किती म्हणजे म्हणून की हे नाटक आहे ना आमचं असं 3 टप्प्यात, म्हणजे 3 जण आहेत आम्ही, त्रिदेवत या नाटकाचे. म्हणजे पहिलं म्हणजे एक भाग आहे तो म्हणजे म्युझिकचा, जो मंदार देशपांडेची कॅटेगरी म्हणजे त्याची अखत्यारी आहे. मग एक नृत्य आहे आणि मग आमचं ॲक्टर्सचा भाग आहे. हे असे तिघं एकत्र येऊन आणि मग त्याला जी झालर आहे ती म्हणजे आमचं नेपथ्य आहे, त्याचं लाईट्स आहेत, हे सगळे त्यामुळे 3 जण एकत्र येऊन हे नाटक तयार होतं आहे. ते अर्थात कुठेतरी ग्रँड होणार आहे. अर्थात जसं अभिजित पानसे सुद्धा. काशीराम कोतवाल हे नाटकच मुळात ग्रँड आहे, त्यामुळे ते ग्रँडच होणार. आणि आधीच्या संचातलं नाटक तू पाहिलं होतं, जब्बार पटेलांचं. हो, माधव अभ्यंकरांचं पाहिलं होतं. आगाशांनी केलेलं नाना फडणवीस मी पाहिलं होतं. ते पण मी मगाशी म्हणालो ना की हे नाटक आहे ना कालातीत आहे, त्यामुळे हे प्रत्येक काळाला लागू होणारं नाटक आहे हे नाटक. त्यामुळे त्यांनी त्यावेळेला जे नाटक केलं ते त्या काळाला साजेसं असं ती बांधणी होती. आणि आता अभिजित पानसे, भालचंद्र कुबल हे जे नाटक अभिजित पानसे करतायत दिग्दर्शित, हे आत्ताच्या काळाला कसं ते साजेसं असेल. म्हणजे आत्ताची परिस्थिती काय आहे, सामाजिक म्हणा किंवा राजकारणातली म्हणा किंवा कुठल्याही मानसिक परिस्थिती काय आहे लोकांची, ही मांडणारी आत्ताच्या काळातली जी सध्या स्थिती आहे ते मांडणारं हे नाटक आहे. त्यामुळे घाशीराम कोतवाल ज्या ज्या काळात जाईल त्या त्या काळात, कारण प्रत्येक काळात प्रत्येक वेळेत किंवा प्रत्येक टप्प्याला घाशीराम कोतवाल आहे, प्रत्येक ठिकाणी नाना फडणवीस आहे. आणि विजय तेंडुलकरांचं नाटक आहे, त्यामुळे जेव्हा तेंडुलकरांचं नाटक समोर येतं तेव्हा कॉन्ट्रोवर्सीला पर्याय नाही, म्हणजे ती होतेच. त्यासाठी नाही आता कोणी ठरवलं तर माहीत नाही, पण मला वाटतं कॉन्ट्रोवर्सी होण्यासारखं असं काही नाही आहे. हे मी दरवेळेला सांगतो की कलाकारांची जी कला आहे, अर्थात कलेमुळे समाज प्रबोधन होतं, पण मला असं वाटतं की कलेकडे मनोरंजन आणि कला म्हणूनच बघावं. बाकी काय होईल देवानी आहे तो बाप्पा मोरया सांभाळून घेईल.